राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशील स्वभावाचा पुन्हा एकदा प्रत्यय आलाय। संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याचं कळताच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या कुटुंबियांना कर्ज फेडण्यासाठी आर्थिक मदत केली आहे। आमदार विजय शिवतारे यांच्या माध्यमातून ही मदत करण्यात आली आहे। रविवारी एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस होता, मात्र देहूमध्ये 2 दिवसापूर्वी घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडमध्ये कुणीही वाढदिवस साजरा करू नये अशा स्पष्ट सूचना देऊन शिंदे यांनी आमदार शिवतारे यांना मोरे महाराज यांच्या घरी पाठवून ही मदत केली आहे। संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज हरिभक्तपरायण शिरीष महाराज मोरे यांनी बुधवारी म्हणजेच 5 फेब्रुवारी रोजी सकाळी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली। आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी 4 चिठ्ठ्या लिहून ठेवल्या होत्या। त्यात आपल्यावर 32 लाखाचं कर्ज झाल्याचं त्यांनी नमूद केलं होतं। तसेच माझ्यावर झालेलं कर्ज सर्वांनी मिळून फेडावं असं आवाहनही त्यांनी आपल्या मित्रपरिवाराला केलं होतं। दरम्यान ही गोष्ट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कळली। त्यांनी शिरीष महाराज मोरे यांच्यावर किती कर्ज आहे, कशाचं कर्ज आहे याची माहिती घेतली। आमदार विजय शिवतारे यांच्याशी संपर्क साधून मोरे यांचं कर्ज फेडण्यासाठी आर्थिक मदत करण्याची सूचना केली। त्यानुसार आमदार शिवतारे यांनी रविवारी म्हणजेच 9 फेब्रुवारी रोजी देहू येथील मोरे यांच्या घरी जात त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। उपमुख्यमंत्री शिंदे यांचा निरोप देत त्यांना आर्थिक मदतीचा धनादेश दिला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिरीष महाराज मोरे यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याचं समजलं। समाजासाठी आपलं आयुष्य अर्पण करणाऱ्या व्यक्तीवर ही वेळ यावी याचं त्यांना अतीव दुःख झालं। त्यामुळे त्यांनी आमदार विजय शिवतारे यांना सूचना देत मोरे यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याची सूचना केली। त्याप्रमाणे त्यांचं कर्ज फिटेल एवढी त्यांना आर्थिक मदत करण्यात आली आहे। त्याचबरोबर महाराज यांच्या अकाली जाण्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये कोणीही माझा वाढदिवस साजरा करू नये अशा स्पष्ट सूचना शिंदे साहेबांनी 2 दिवस आधीच सर्वांना दिल्या होत्या। मुंबई प्रतिनिधी मराठी एस न्यूज।